नमस्कार श्रोते हो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे रीडिंग क्लब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा. या व्हिडिओमध्ये आपण आज ऐकणार आहोत मन में है विश्वास या विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणादायी पुस्तकातील संयुक्त मोहीम हा जबरदस्त आणि स्फूर्तिदायक पाठ. ही कथा आपल्याला सहकार्य, समर्पण आणि नेतृत्वाचे महत्त्व शिकवते. जर तुम्हाला आत्मविश्वास, मेहनत आणि ध्येयावर दृढ राहण्याची प्रेरणा हवी असेल तर हा पाठ नक्की ऐका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग ऐकूया संयुक्त मोहीमचा उर्वरित भाग. MPSCच्या मुख्य परीक्षेनंतर 10 दिवसांच्या गॅपनं UPSCचे अखेरचे मराठी साहित्याचे 2 पेपर आता उरले होते. 10 दिवसात मराठी साहित्याची चांगली उजळणी झाली होती. हॉस्टेलच्या शेजारच्या वानखेडे मैदानात भारत एकानंतर एक सामने जिंकत हिरो कपच्या फायनलपर्यंत पोहोचला. तसा मीही मराठी साहित्याच्या एकेका प्रांताला काबीज करत परीक्षेच्या दिवशीच्या आदल्या रात्रीपर्यंत पोहोचलो. त्या रात्री भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा हिरो कपचा डे अँड नाईट अंतिम सामना होता. अभ्यास बराच झाला होता. हाकेच्या अंतरावरच्या वानखेडे स्टेडियमवरून प्रत्येक चेंडूगणिक होणारा जल्लोष रूममध्ये ऐकायला यायचा. तयारीवर शेवटचा हात फिरवत होतो, पण लक्ष लागेना. फॅन मोठा केला व झोपण्याचा प्रयत्न केला, पण आरोळ्या, शिट्ट्या आणि चित्कार कानात घुमतच राहिले. भारतानं हिरो कप जिंकला होता. मलाही UPSCचं मैदान मारायचं होतं. सकाळी उठलो, फ्रेश झालो. हिरो कपच्या रात्रीच्या धामधुमीमुळे CSTला जायला टॅक्सी मिळाली नाही. मधल्या रस्त्यानं चालत CSTला जायचा निर्णय घेतला. टनेलमधून रेल्वे रूळ क्रॉस करावा लागायचा. त्यामुळे चर्चगेटच्या टनेलमधून जाताना नेहमी TCची भीती वाटायची. काही वेळेला गर्दुल्लेही या टनेलमध्ये एकट्या दुकट्या पादचाऱ्यावर हल्ला करायचे. घामाघूम होऊन CSTला पोहोचलो. ट्रेन पकडून माझगाव स्टेशनला उतरलो. परत 10 मिनिटं चालत सेल टॅक्स भवनला पोहोचलो. पहिला पेपर समीक्षा, व्याकरण आणि साहित्याच्या इतिहासाचा होता. समीक्षा आणि साहित्याच्या इतिहासावर पकड होती. साहित्य आणि समाज आणि संत साहित्याच्या इतिहासाच्या 60 मार्कांच्या 2 प्रश्नांचा जॅकपॉट लागला होता. पेपरचा फडशा पाडला. बोटांमध्ये पेनानं पेन होईपर्यंत स्वच्छ सुंदर अक्षरांमध्ये पेपर सोडवला. अलीकडे हेमंतनं शब्दामध्येच अक्षरांना वरची रेषा ओघवत्या पद्धतीनं कशी मारायची हे शिकवलं होतं. त्यामुळे टोप्या घातलेले टपोरे शब्द बघून मन हरखून गेलं. दुसऱ्या पेपरमध्ये संत तुकारामांवर प्रश्न सापडला. लहान मुलाला लॉलीपॉप मिळाल्यावर होणारा आनंद झाला. विद्रोही तुकाराम वाचला होता. उत्तराची भट्टी जमली, पण लक्षात कोण घेतो? आणि एकच प्यालावरचे प्रश्नही सहजपणे मैदानाबाहेर टोलवले. हुश, परीक्षा संपली. माहीत नव्हतं की सापशिडीच्या खेळात अखेरची मजल मारणार की पुन्हा बाकी शून्य. पण यावेळी लोकसेवा आयोगाच्या 2 परीक्षा दिल्या होत्या. कुठेतरी बाण लागेल आणि सरकारी नोकरी मिळेल ही मिणमिणती आशा अधिक प्रज्वलित होत होती. मुंबईत मजा केली. माझी मजेची संकल्पना म्हणजे मुंबईच्या गर्दीत भटकायचं, 1-2 बॉलिवूडचे सिनेमे पाहायचे, पाहुण्या रावळ्यांच्याकडे जाऊन जमलं नाही तर हॉटेलमध्ये जेवायला जायचो. झालं. गावाकडचे मित्र, गावाकडची नातीगोती हाच माझा कम्फर्ट ग्रुप असायचा. जी मुंबई मी आज पाहतो ती चुकूनही कधी तेव्हा नजरेस पडली नाही. SIAC मधून काही जण आम्ही कुलाब्याच्या आमदार निवासातील मॅजेस्टिक कॅन्टीनला कधीतरी पावभाजी खायला जायचो. मैद्याच्या रोट्यांचं आणि माझं कधीच जमलं नाही. पिझ्झा हा काय प्रकार असतो हे मला अगदी अलीकडे म्हणजे पुण्याला SP असेपर्यंत माहीत नव्हतं. आत्ता मात्र खाद्यपदार्थांची पुरती ओळख झाली आहे, पण जिभेची चव मात्र मेली आहे.
कधी कधी मी खूप हायफाय आहे हे दाखवण्यासाठी कच्च्या माशांची जपानी सुशी जबरदस्तीनं खातो. तेव्हा उबळही येते. उगाच ॲडव्हेंचर म्हणून अमेरिकेत ट्रेनिंगला असताना सुसरीचं मटणही खाल्लं आहे. मुंग्याच्या लोणच्यांनी चवही घेतली आहे. 22-23 वर्षाचा असताना मुंबईतील हायफाय जीवनशैलीबद्दल आम्हाला प्रचंड आकर्षण व कुतूहल असायचं. मुंबईच्या फोर्टमधील पबमधील मदहोश गर्दी पाहून डोळे विस्फारायचे. परीकथेत असतात तशा सुंदर मुली दारूच्या नशेत बेहोश होऊन आपापल्या बॉयफ्रेंडला खेटलेल्या दिसल्या की जीव जळून करपून जायचा. डिस्कोमधली गर्दी रात्री सिनेमा पाहून येताना बाहेरून दिसायची. बड्या बापांची लाडवलेली पिढी पाहून चलबिचल व्हायची. मात्र मुंबईत अतिरिक्त आयुक्त असताना या बेहोश करणाऱ्या नाईट लाईफशी माझा संघर्ष झाला. पब डिस्कोमध्ये रेव पार्ट्यांवर मी रेड केली. तेव्हा आमच्या प्रायव्हसीवर आक्रमण केलं म्हणून तथाकथित उच्चभ्रू वर्गानं माझ्यावर टीकेची झोड उठवली व प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी मला ही संस्कृती जवळून पाहण्याचा योग आला. आज त्याच तरुणाईची कीव करावीशी वाटते. ड्रग्ज पार्ट्यांवर रेड करण्याच्या निमित्तानं अनुभवलेल्या भीषणतेबाबत आजच्या तरुण पिढीला 4 गोष्टी सांगणं मला माझं कर्तव्य वाटतं. ज्याचं विशीमध्ये जीव घेणं आकर्षण वाटतं ते विश्व किती बोगस व बेगडी आहे हे योग्य वेळी योग्य वयात कळणंही महत्त्वाचं आहे. रेड झाल्यानंतर या पार्टीत सहभागी झालेल्या तरुण तरुणींच्या रक्त व लघवीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मी हाताळलेल्या पुणे आणि जुहूच्या तिन्ही रेव पार्ट्यांमधील सुमारे 500 जणांपैकी 9% वर मुलामुलींनी ड्रग्ज सेवन केल्याचं वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झालं होतं. हा आकडा आधुनिकतेच्या धुंदीत झोपेचं सोंग घेणाऱ्या समाजाच्या कानाखाली जाऊन आवाज काढून झापडं उडवणारा आहे. अशा पार्ट्या म्हणजे नशिल्या संगीतावर, मादक द्रव्यावर आरूढ होऊन रात्रभर चालणारा डान्स इव्हेंट. मादक द्रव्याच्या नशेनंतर संगीत कानात घुसताना त्या संगीताचा स्पर्श होतो. ग्लॉस्टिक्सचे कलर्स हाताला स्पर्श करू लागतात. या पार्ट्यांवर धाड घालण्याच्या निमित्तानं पाश्चात्य संस्कृतीतील विकृतीचा भारतीय युवा मनावर झालेल्या परिणामाचा दुर्दैवी अनुभव घेताना मनाला खूप वेदना झाल्या. हशिशचा चिलीममधून येणारा धूर, डीजेचा चेकाळायला लावणारा इन्स्ट्रुमेंटल ठेका, अंगाची बिभत्स हालचाल, यावर थिरकणारी तरुणाई, 80% मुलं मुली अशक्त, हडकुळी व रोगाकडे वाटचाल करणारी. उच्च वर्गामध्ये वयाच्या विशीतच सर्व आरामदायी सुविधा मिळालेल्या असतात. सोबतीला भरपूर पैसे, मोबाईल, 4 व्हीलर, बऱ्याचदा प्रायव्हसीसाठी स्वतंत्र फ्लॅटही देतात. यातील काही जण रस्ता चुकतात. दारू सिगारेटचं व्यसन तर सर्रास दिसतं. पण काही जण भयंकर अशा ड्रग्सच्या मादक अजगरी विळख्यात सापडतात. त्यातून सुटका नसते. किक म्हणून घेतलेला झुरका ह्याची चटक लावतो. जगापासून दूर नेणारा युफोरिया हवाहवासा वाटतो. परीक्षेच्या वेळी जागरणासाठी वापरली जाणारी ॲम्फेटामाइन, कोकेन स्पीडकडे घेऊन जाते. बार्बिच्युरेटच्या गोळीकडून ओपियम, मॉर्फाईन, हिरोईनचे चटक लागते. हशिशच्या झुरक्यातून येणारी हॅल्युसिनेशनची मजा मॅरिज्युआना, LCDCकडे नेते. ही किक मग मध्यवर्ती चेतासंस्थेचा ताबा घेते. रक्तातल्या प्रत्येक पेशीत मिसळते, मेंदूला गुलाम करते आणि सुरू होतो त्यांचा राक्षसी नंगानाच. ड्रग्ज मिळत नाहीत त्यावेळी कुठलंही गुन्हेगारी कृत्य करायला, कोणतंही आत्मघातकी धाडस करायला ही तरुण मुलं प्रवृत्त होतात. अनेक जण गुन्हेगारीच्या विळख्यात सापडतात. गुलामीला कंटाळून आत्महत्या करतात. बरेचसे मनोरुग्ण होऊन सुधारगृहामध्ये आयुष्यभर क्षणोक्षणी चटके देणाऱ्या कल्पित भोवऱ्यामध्ये गरगर फिरत राहतात. या सर्व प्रश्नांना काय उत्तर आहेत? मस्तिकी पाठशालामध्ये बेबुंद होणाऱ्या तरुणाईला कसं रोखायचं? याबद्दल शाळेत ना काही सांगितलं जातं, ना कॉलेजमध्ये काही बोललं जातं. एखादी धाड पडली की 4 दिवस TRP पाहून टीव्हीवर टॉक शो होतात, वर्तमानपत्रात रकाने भरले जातात आणि मग पुढे जैसे थे.
आर्थिक धोरणातील बदलामुळे सामाजिक कौटुंबिक जीवनात स्थित्यंतर होत आहेत. अनेक पाश्चिमात्य गोष्टी वेगाने येऊन आमचे दरवाजे ठोठावत आहेत. इंटरनेट, प्रिंट आणि ऑडिओ व्हिज्युअल मीडियातून ते आमच्या दैनंदिन जीवनात प्रवेश करत आहेत. सकारात्मक, रचनात्मक, सुदृढ व चांगल्या गोष्टींच्या आगमनाचं स्वागतच आहे. पण जे आमच्या येणाऱ्या पिढीला मानसिकदृष्ट्या पोखरणारं आहे, कुटुंब व्यवस्थेला उद्ध्वस्त करणारं आहे, जे आमच्या संस्कारांना, विचारांना सुरुंग लावणारं आहे, ते आम्ही का स्वीकारायचं? माहितीच्या दबदब्यात गोंधळलेली आमची आजची पिढी फेसबुक आणि इन्स्टाच्या जंजाळात गुरफटत चालली आहे. अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याची आज आवश्यकता आहे. पूर्वी 50शीत घर, गाडी मिळायची. आज IT मध्ये काम करणाऱ्या 25शीतल्या मुलाला आलिशान फ्लॅट व 4चाकी गाडी मिळते. या पैशाचं काय करायचं? आजकाल दारबंद संस्कृती पाहायला मिळते. सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं हेही माहीत नसतं. गावाकडचं जुनं घर, वाडा विकायचा. मुंबई पुण्यामध्ये 1 रूम 2 रूम किचनचा फ्लॅट घ्यायचा. त्या फ्लॅटमध्ये TV, फ्रीज, कॉम्प्युटर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, सगळ्या भौतिक सुखसोयी देणाऱ्या वस्तूंना जागा असते. पण म्हाताऱ्या आजी आजोबांची मात्र घरात अडगळ असते. त्यांची कुठेतरी वृद्धाश्रमात सोय करावी लागते. पूर्वी म्हणे मूल जन्माला आलं की आजोबा विळ्यानं नाळ कापायचे व ती नाळ काळ्या मातीत पुरली जायची. त्यामुळे काळ्या मातीशी नातं सांगणारी पिढी जन्माला यायची. आजकाल ती कुठल्याही गटारीत वेस्टमधून जाते, हेही कळत नाही. त्यामुळे गटारीशी नातं सांगणारी पिढी जन्माला येते की काय अशी कधी कधी भीती वाटायला लागते. आजी आजोबा घरात अडगळ होतात. काय त्रास आहे म्हाताऱ्याच्या डोक्याला? त्यांचा विचार मागास आहे. कुठेही कडमडतात, काहीही बडबडतात. हाच नव्या पिढीचा सूर दुर्दैवानं ऐकायला मिळतो. अशा वेळी संस्कार कोणी करायचे हा प्रश्न पडतो. गावातील परिस्थितीसुद्धा बदलायला लागली आहे. तिथेही एका कोपऱ्यात विद्यालय, दुसऱ्या कोपऱ्यात महाविद्यालय, तर गावच्या मधोमध मात्र मद्यालय असतं. मग मास्तर कुठं चाललाय, बाप कुठं चाललाय हे मुलं पाहतात आणि त्यांच्या मागून मुलंही तोच रस्ता धरतात. अंमली पदार्थाच्या आणि संगीताच्या क्षेत्रातील अनेक विकृत शोध तरुणांच्या तात्पुरत्या आनंदाला कारणीभूत ठरत आहेत. रशियाच्या आरोग्यमंत्र्यांनी अधिकृतपणे सांगितलं आहे की गेल्या दशकात 50 लाख तरुण ड्रग्सच्या आहारी गेले आहेत. त्यासाठी त्यांनी ट्रान्स ब्रँडना जबाबदार धरलं आहे. एका विचारवंतानं म्हटलं आहे, मला तुमच्या देशातील तरुणांच्या तोंडात असणारी गाणी सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचा भविष्यकाळ सांगेन. ही भूतेश्वरांची गाणी आणि राक्षसाची पूजा करणाऱ्या ट्रान्स संगीतावर नाचणारी तरुणाई समाजाला कोणत्या भविष्याकडे घेऊन जाणार? एका उद्योगपतीच्या मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कारण काय तर आईनं एक दिवस डिस्कोमध्ये जाऊ दिलं नाही. तिचे वडील माझ्या परिचयाचे असल्यानं ते तिला काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे घेऊन आले होते. तिचं म्हणणं होतं की ती या पार्टी कल्चरशिवाय जगूच शकत नाही. मला हे तिचं आत्महत्येच्या प्रयत्नाचं कारण ऐकून धक्का बसला. आयुष्य म्हणजे नाचणं, धांगडधिंगा एवढंच का असाही प्रश्न त्यावेळी पडतो. कोणत्याही प्रकारची वास्तविकता न अनुभवल्यामुळे यांचं भावविश्व एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतं. बॉलिवूडमधल्या एका अभिनेत्रीच्या मृत्यूचा तपास मी बारकाईनं पाहिला होता. प्रियकर यशाची शिखरं पादाक्रांत करू लागला. त्याला ब्रेक मिळताच हिला ब्रेक देऊन डिलीट करण्याचा त्याचा विचार होता. दोघांचं अत्यंत अर्वाच्य भाषेत भांडणही झालं. शेवटी त्यानं ब्रेकअप बुके म्हणजे तुझं माझं संपलं असा निरोप देऊन पुष्पगुच्छ पाठवला. रागाच्या भरात तिनं तो कचराकुंडीत फेकला आणि आपली नाजूक आणि सुंदर मान पंख्याला लटकवली. द एंड. आयुष्य ही एक ईश्वरी देणगी आहे. मखमलीच्या गालिच्यावर ज्यांचे पाय असतात, चांदीच्या ताटात जे भोजन करतात, त्यांच्या मृत्यू शरीराचीही 2 दिवस सडल्यावर तेवढीच दुर्गंधी येते. साताऱ्याच्या एका मराठी कुटुंबानं 2 पिढ्यांपूर्वी मॉरिशियसला स्थलांतर केलं होतं. मिस मॉरिशियस झाल्यावर त्या कुटुंबातील मुलगी बॉलिवूडमध्ये नशीब आजमावायला आली. बॉलिवूडमध्ये तर काम मिळालं नाही, मात्र जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली.
उच्चभ्रू समाजही तिला त्याच नजरेनं पाहू लागला. एका उद्योगपतीच्या मुलानंही तिचा यूज अँड थ्रो म्हणून उपयोग केला आणि तिनंही मग आयुष्याला फुल स्टॉप दिला. जातेवेळी डायरीत यू किल्ड मी असं नावानिशी लिहून ठेवलं. पुरेशा पुराव्याअभावी त्या उद्योगपतीला काही झालं नाही. मात्र एका सुंदर मुलीच्या आयुष्याची दुर्दैवी अखेर झाली. दिसतं तसं नसतं किंवा दुरून डोंगर साजरे या म्हणी किती चपखल आहेत याची मात्र अशा वेळी प्रचिती येते. त्यामुळे व्यसनाच्या आहारी जाण्याच्या मार्गावर फक्त आणि फक्त वाताहत आहे. प्रत्येक गोष्टीची वेळ येत असते. संयमानं त्याची वाट पाहिली पाहिजे. खरं तर मोहाच्या मागे लागलो तर त्याला कधीही जिंकता येत नाही आणि जर संयम सोडून मोहापासून विरुद्ध दिशेला खडतर प्रवास करून आपण यशाचं शिखर गाठलं तर मोहमायेतील सगळी भौतिक सुखं हात जोडून आपल्यासमोर उभी ठाकतात. मोह ही आफूसारखी गोळी आहे आणि ही गोळी वेगवेगळ्या मार्गांनी स्वार्थी आणि असामाजिक मंडळी तरुणाईच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत असतात. कसाब आणि त्याच्या साक्षीदारांना असंच बुद्धिभ्रष्ट करून निष्पाप नागरिकांचे जीव घेण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. जन्नतचा चुकीचा रस्ता दाखवला होता. तारुण्यात त्या 21 कुमारिकांचं आमिष दाखवलं होतं. परिणिती काय तर जे हॉस्पिटलच्या शवागारामध्ये महिनोन महिने सडणं आणि कुजणं